संगणक आपण लगेच आपला संघ खेळू कक्षामध्ये घेऊन जायचे. डीजी मास्टर्स मॅडमचा पुरस्कार आपण नंतर देऊया. डीजी मास्टर चला. खूप खूप धन्यवाद. निश्चित आमचे डीजी मास्टर ज्यांनी 4 दिवसापर्यंत खूप चांगला आवाज पोहोचवण्याचं काम केलं आणि 2 सामन्यासाठी मुळीच तुम्ही सेटिंग बिघडू नका. खूप छान तुमची प्रत्येक डीजी धोरण आहे आणि निश्चित कौतुक करावं लागेल. एवढं सोपं नाही 4 दिवस 2 समालोचक दिवसभर कॉमेंट्री करणं, कारण की शेवटी घसा माणसाचा असतो. आपण अर्धा घंटा बोलला तरी आपला आवाज दबतो, पण आम्ही सतत 4था दिवस आहे. खूप खूप धन्यवाद डीजे. तर सामना खूप मोठा होणार आहे. पॅक क्राऊड पाहतोय आपण सध्या तरी, कारण की सेकंड सेमीफायनलचा सामना पाहतोय आपण. एकीकडे वीर बजरंग कारिवली तर दुसरीकडे नो डाऊट भूमी 11 गोडसाई बी. आता मात्र निश्चित यूट्यूबवर पहिलं व्ह्युअर्स वाढले जाणार. अखंड महाराष्ट्रामध्ये विचार केला आपण, एक गाव एक गटमधून हा संघ तगडा आहे, तो म्हणजे भूमी 11 गोडसाई ब संघ. प्राऊड ऑफ टेनिस क्रिकेट भावेश पवारचा आपण सर्वप्रथम या मैदानामध्ये करूया हार्दिक स्वागत. एक असा खेळाडू आहे टेनिस क्रिकेटमध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये, ज्याने नुकतीच काही दिवसापूर्वी आउट ऑफ महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन BMW ही कार जिंकलेली आहे. भावेश, सलाम आहे तुझ्या त्या खेळीबद्दल आणि त्या पुरस्काराबद्दल. वेलकम भावेश पवार अँड ऑल टीम. खूप मोठं नाव प्राऊड ऑफ टेनिस क्रिकेट इन महाराष्ट्र. यस, योगायुग म्हणावं लागेल. कारोली गावाचं क्रिकेट किती उच्च कोटीचं आहे, कारण की याच मैदानावर या टुर्नामेंटमध्ये दोन्ही संघ सेमीफायनल आलेली आहे. त्यामधून एकाचा प्रवास थांबलेला आहे, पण दुसरा संघ आज या बलाढ्य टीमला विरुद्ध हरवून अंतिम फेरीत प्रवेश करेल काय. चला बॅटर पाठवायची विनंती असेल वीर बजरंग कारिवली टीमचा संगणक, कारण की यानंतर अंतिम मेगा फिनाले सामना खेळवायचा आहे, तो किमान 4 षटकाचा झाला पाहिजेत. चौकाराची हॅट्रिक नाही, विकेट हॅट्रिक आणि षटकाराची हॅट्रिकसाठी आमचे दांशू राजा पहिल्या चेंडूपासून त्यांनी सांगितलं निलेश पाटील दादांनी की 333चा हा बक्षीस कायम राहील. बॅटर पाठवायची त्याला विनंती असेल. यस यस. सराव थांबवायचा आहे आणि सलामीची बॅटर लगेच पाठवायची. त्याला विनंती असेल. पाहतोय आपण चेंडू हातात आहे. प्राऊड ऑफ टेनिस क्रिकेट इन महाराष्ट्र भावेश पवार. खूप मोठं नाव. A1 पवन आहे. सूरज थोडंसं अनफिट आहे, त्याच्यामुळे निश्चित त्याचं प्रदर्शन थोडं काल चांगलं पाहायला मिळालं नाही. किशोर मुकद्दम आहे. मॅथ्यू हेडन सारखी बॅटिंग करणारा गोडसे बीट टीमचा संदेश, नेहमीच एक खूप चांगला व्यक्तिमत्व आहे. संदेशांचं काय कालच्या दिवसामध्ये बॅटिंग केली. आणि जो पहिला संघ ठरलेल्या अंतिम फेरीत प्रवेश करणारा जयदुर्गा भादवड बी टीमचं जर आगमन झालं असेल तर आपण या, आपलं पण हार्दिक हार्दिक स्वागत आहे. या सामन्यावर खूप बारीक लक्ष असेल, कारण की अंतिम मेगा फिनाले जर खेळायचं असेल तर या दोनमधून एका टीमसोबत. म्हणून निश्चित या ठिकाणी आपण स्वागत आणि सन्मानाकडे बोलतोय. या व्यासपीठावरती विराजमान आपण पाहू शकता मंगलमूर्ती डेव्हलपरचे प्रोप्रायटर सन्माननीय किशोरजी भानुशाली या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा आपण येतोजी स्वागत आणि सन्मान करणार आहोत. सन्माननीय तुषारजी शेलके साहेबांना विनंती आहे की आपण किशोरजी भानुशाली यांचं येतोजी स्वागत आणि सन्मान मित्र करायचा आहे. आणि त्याचे आपण पाहू शकता स्टाफतील एक चांगलं व्यक्तिमत्व सन्माननीय अजय सिंग यांचा आपण या ठिकाणी येतोजी स्वागत आणि सन्मान करतोय. या स्पर्धेची उबदार मायेची शॉल, त्याचबरोबर प्रेमाचं प्रतीक म्हणून फुलगुच्छ देतोय आणि मोमेंटोज देऊन त्यांना सन्मानित करण्यात येत आहे. आपल्या व्यासपीठावरून आपण पाहू शकता त्यांचं थेट लाईव्हमध्ये छायाचित्र. तसेच सन्माननीय चाविंद्रे गावचे उद्योगपती गिरीशजी पाटील साहेब उपस्थित. आपणास विनंती आहे आपण या व्यासपीठावरती आपलंही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. ओर टू कॉम्बॉक्स. धन्यवाद. निश्चित आपण टायमिंग इथं मात्र लावल्या जाते. पहिल्या 3 षटकासाठी तुम्हाला 15 मिनिटाची वेळ आहे. ठीक 4 वाजून 5 वाजून 4 मिनिटांनी पहिला चेंडू हाताळतोय पवन केने. शतरक्षणची विवृत्तना पाहूया आपण. पॉईंटसोबत कवर पॉईंट, एक्स्ट्रा कवर, गली, त्याचबरोबर थर्ड मॅन, अशा प्रकारे हा पहिला चेंडू या सेमीफायनलचा 2 बलाढ्य टीममध्ये. पहिला चेंडू स्वीपचा फटका, अतिशय चांगला गॅप शोधून काढलाय. चेंडू लॉंग लेग बाउंड्री लाईनकडे अतिशय वेगात सरकताना अडवलंय चेंडूला. चांगलं क्षेत्ररक्षण पाहतोय आपण. आणि त्यापूर्वी मात्र पहिल्या चेंडूवर या
2 धावा कंप्लीट करतोय सुजित नाईक ग्रेट बॅटर तालुका क्रिकेटमध्ये सातत्याने पाहतोय. पण समोर A1 पवन आणि प्राऊड ऑफ भिवंडी भावेश पवार निश्चित बऱ्याच दिवसानंतर भिवंडीमध्ये सामना खेळताना पाहतोय, ते पण BCA आयोजित या ट्रॉफीमध्ये. या स्पर्धा कट करण्याचा प्रयत्न होता, परफेक्ट टायमिंग करता आला नाहीये, एक सिंगल रोखू शकणार नाही. 2 चेंडूमध्ये 3 या धावसंख्या नॉन स्ट्राईकला सुजित नाईक पाहतोय. टीमची धावसंख्या बिनबाद 3. भूमी 11 गोडसे बी विपक्ष पाहतोय आपण वीर बजरंग कारिवली, अशी ही सेमीफायनलची लढत आहे. आज कारिवली करांसाठी खूप चांगलं क्रिकेट आहे. दोन्ही संघ खूप उच्च कोटीचं प्रदर्शन करताना आपण उच्च कोटीचं प्रदर्शन सातत्याने एकच संघ करतोय महाराष्ट्रामध्ये, तो म्हणजे जो आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण करणारा संघ, तो म्हणजे गोडसई ब. या स्पर्धा व्यक्ती फटका नकारतोय, कारण की भावेश पवार जवळ चेंडू गेल्यावर हिंमत होत नाहीये, हे बरोबर ओळखलंय. कारण की एक मोठा दबदबा जो निर्माण असतो ना मोठ्या खेळाडूचं, त्याचा एक बेनिफिट असतोय. खूप शांत आहे भावेश पवार मैदानामध्ये, सातत्याने आपण पाहतोय त्यांना. यावेळेस पात्र हलो आपले फटका, चेंडू हवेत आहे का पाहोय, हा हवेत होता, प्रयत्न खूप चांगला, किशोर होता तिथं उभा, पण झेलमध्ये कन्व्हर्ट करू शकला नाही. चांगला प्रयत्न करतात म्हणून तर एवढं मोठं नाव आहे. शेवटी आम्ही कोण आहेत, गोडसेकर आहेत. अंदर की बात अंदर ही रहेगी. ग्रेट प्रयत्न होता आपण, कारण की खेळाडू कॉमेंट्री बॉक्समध्ये आमच्यासोबत गोडसेचा समालोचक आहे. मी सहज विचारला आज परफेक्ट टीम आहे का, पण त्यांनी कधी अंदर की बात नाही बताई. सरप्राईज, चांगला चेंडू, वा भाई वा, काय ग्रेट चेंडू होता. पवन किनीला एवढं सोपं नाही तुम्ही मनसोखपणे बॅटिंग करणार. बाबा त्यांना पकडा पहिले. यावेळेस पात्र पाहतो की आपण अजून एक चांगला चेंडू आहे. आगमन झालेले आहे दादा या व्यासपीठावर. आपण खूप निश्चित प्रत्येक दिवशी नाही तोपर्यंत आउट ऑफ भिवंडी सज्ज होताना दिम्यागतीचा चेंडू होता. ऑर्डर बॅटिंग या चेंडूला टर्न केले, एक चांगला फटका म्हणता येणार नाही, फक्त सिंगल कंप्लीट करतोय. एक धावने टीमची धावसंख्या पाहतोय आपण, पुढे सकते ती 5. धीम यांनी संत सुरुवात आहे. ज्या टीमनी पहिल्या सामन्यामध्ये अक्षरशः धावाचा पाऊस पाडला होता, त्या टीमला इथं मात्र संघर्ष करावा लागतो. हे फरक असते, एक मोठी टीम आणि एक फॉर्ममध्ये असणाऱ्या टीममध्ये फरक काय आपण पाहतोय. भावेश पवार या पाहता भावेश पवारच्या विरुद्ध आक्रमण स्वीकारलंय, दोन्ही हातांनी कबूल केलंय. चेंडू कुठं जायला पाहिजे इशारा, हा षटकार. क्लास फटका पुल केला होता मेडिकेटकडे आणि षटकारी मात्र धावसंख्या 11 सज्ज होताना भावेश पवार. आता मात्र माहित आहे कोण आहे समोर. प्राऊड ऑफ टेनिस क्रिकेट भावेश पवार. वेगवान चेंडू हाताळला होता, पहिला चेंडू धीमा होता, त्याला ओळखलं फरकलं, पुल केला होता, पण यानंतर मग काय सुपर चेंडू, आउट स्विंग चेंडू पाहायला मिळाला. टप्पापर्यंत हवेत स्विंग होताना विकेट किपरच्या हातामध्ये. धावसंख्या स्थिर 11 बिनबाद. परत एकदा त्याच लेंथवर पण असून जास्त चेंडू स्विंग पाहायला मिळाला हवेत, आणि पंचाची दोन्ही समांतर रेषेत वाईटचा इशारा येतोय. धावसंख्या 12. पलटी फटका खेळण्याचा प्रयत्न होता भावेश पवारच्या विरुद्ध, पण चेंडू बॅटचा संपर्क होत नाहीये. क्लास बॉलिंगचं प्रदर्शन पाहतोय आपण. भूमी 11 गोडसे बस संघ पाहतोय आपण. मांडागावचे जगनसिंह पाटील यांच्या नावाने आपण हा संघ पाहतोय. खूप मोठे पॅकर त्या टीमचे, कधी पण कुठं असला तर भूमी 11 गोडसे बी संघ आपल्याला पाहतोय. या पात्रात चूक करण्यासाठी भाग पाडलाय, पण हवेत विकेट किपरच्या पाठीमागं अतिशय वेगात एक रन्स इथे मात्र या बॉल्सवर कंप्लीट करताना. तर निश्चित जर या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं भूमी 11 गोडसे बी टीमनी, तर शेलके प्रदेश यांच्याकडून पाहतोय की आपण फॉर्म हाऊस, आणि जगनसेठ पाटील यांच्याकडून पूर्ण टीमला त्या फॉर्म हाऊसवर मेजवानी. शेवटचा चेंडू बाकी आहे पाहतोय आपण. एक अतिरिक्त चेंडू होता, यस वाईट. एक चेंडूचा खेळ बाकी आहे.
विश्लेषण करूया आपण. पहिली सिंगल, त्यानंतर षटकार, त्यानंतर डॉट, त्यानंतर वाईड, डॉट आणि सिंगल. चला आपण सामन्याला सुरुवात करायची आहे. भावेश पवार सज्ज होताना, खूप मोठं नाव. भारतामध्ये टेनिस क्रिकेटची मोठी छाप पाहतोय आपण. प्राऊड ऑफ टेनिस क्रिकेट इन महाराष्ट्र. तोच खेळाडू. ओ टॉप एज, पण क्षेत्ररक्षक नाही आहे तिथं. पाहतोय दुरून क्षेत्ररक्षक येतोय, फील्ड करतोय. त्यापूर्वी एक सिंगल इथं मात्र कंप्लीट करेल बॅटर अजय. अजय मात्र या सामन्यात धीमी बॅटिंग करतोय. 4 चेंडूमध्ये फक्त 3, 2 षटकाची समाप्ती. धावसंख्या जर पाहिली आपण फक्त आणि फक्त 14 बिनबाद. धीमी आणि संत सुरुवात. आता मात्र आक्रमण करणं गरजेचं आहे, कारण की समोरचा संघ अतिशय बेधडक आहे. मी काल उल्लेख हे केला होता की अखंड महाराष्ट्रामधून प्रत्येक गावातून एक एक खेळाडू जरी आणले, एक गाव एक गट ओपनचा, आणि या टीमला जर उभं केलं तर निश्चित हा संघ जिंकेल. चला आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. चला विनंतीशील की आम्ही सातत्याने उल्लेख करतो की आपण एकत्र जास्त जमू नका, कारण की यानंतर मेगा फिनाले सामना होईल. गोलंदाजी करण्यासाठी धावसंख्या फक्त 14. किशोर मुकदम सज्ज होताना. यावेळेस पात्र किशोरचा पण एक अतिशय चांगला लेंथचा चेंडू होता. आता मात्र संघर्ष करताना इथं मात्र पाहतोय आपण वीर बजरंग करवी टीमचे बॅटर. ज्या प्रकारे गोडसे टीम ची आपण अटॅक पाहतोय, बॉलिंग अटॅक, जबरदस्त पॅक क्राऊड. कारण की जेव्हा जेव्हा गोडसे संघ मैदानावर असतो तर निश्चित त्याचे पाठीराखे खूप जास्त संख्येने या आपल्या लाडके खेळाडूचं खेळ पाहतात. ओ यावेळेस पात्र ऑन ड्रेपचा फटका, वाईडिस लांगवानकडे चेंडू डीपमध्ये जातोय. तिथं मात्र A1 पवन सज्ज आहे, आणि हा सुद्धा एक उच्च कोटीचा सर्वात मोठा टेनिस क्रिकेटचा ऑलराऊंडर. पोगावच्या टुर्नामेंटमधूनच पवनकेंनी पदार्पण केलं होतं. नो डाऊट तो क्षण मी विसरणार नाही. असं वाटलं होतं की 12 वर्षाचा मुलगा टेनिस क्रिकेटमध्ये कमी बॉलमध्ये एवढी मोठी छाप सोडेल. याच पात्र चुकी करण्यासाठी मजबूर केलंय. तुम्ही थांबा, मी आहे. जेल कंप्लीट केलंय. तिथे मात्र पाहतोय आपण रोहन यांनी. आता मात्र पहिला धक्का बटलाय. धावसंख्या पाहतोय फक्त आणि फक्त धावफलकावर 15. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 30 षटक प्रगतीपथावर पाहतोय आपण. मित्रांनो आपण पाहतोय की स्वर्गीय महेश बार्शी स्मृती चषक 2025चा 4था दिवस आहे, आणि शेवटचा सत्र आपण पाहतोय. सेकंड सेमीफायनलचा सामना, पॅक क्राऊड पाहतोय आपण. आता मात्र ही स्पर्धा निश्चित मेगा फिनाले अंतिम सामन्याकडे वळताना पाहतोय. पहिल्या 2 दिवसामध्ये ज्या टीमनी दादागिरी या मैदानावर केली तो म्हणजे जय दुर्गा भादवड बी संघ. करेश अतिशय चांगल्या टचमध्ये आहेत. बाळा आहे, त्यानंतर हार्दिक पांड्या भादवड, प्रशांत लिटिल मास्टर खेळाडू ग्रेट. आणि आता मात्र भादवडचे पाठीराखे सुद्धा खूप जास्त संख्येने मैदानावर येतील. कुठला संघ भादवड बी सोबत फाईट करेल? गोलंदाज किशोर सज्ज होताना. फुल टॉस, पण इथे मात्र बॅटच्या पट्ट्यात घेता आला नाही. विकेट किपर थोडीशी चुकी करतोय. त्या चुकीचं रूपांतर जर पहिला आपण बाईच्या स्वरूपात एक सिंगलमध्ये होते. धावसंख्या 16. गोडसे इथून पाहतोय प्रेम ठाकरे आणि भुवन ठाकरे यांनी ऑल दी बेस्ट सांगितलेले भूमी 11 गोडसे बी टीमला. आणि संघ नेहमीच चांगल्या स्थितीमध्ये असतोय. पाहतोय आपण झकास पहिले 2 स्टार षटक टाकले, अप्रतिम षटक. आता मात्र संघाचा कॅप्टन पाहतोय आपण किशोर. यावेळेस पाहता चांगला चेंडू परत एकदा पाहतोय आपण. यावर्षी मध्ये थोडंसं कॅप्टन्सीमध्ये बदल केलेला आहे. संदेश याला कॅप्टनशिप पदावर नियुक्त केलेला आहे, आणि काल उल्लेख केला होता की मॅथ्यू हेडन ज्या प्रकारे बॅट फिरवतो, ज्या प्रकारे स्टाईल आहे, तोच संदेश टीमचा कॅप्टन. चांगला चेंडू, तेवढं छान ऑन ड्राईव्ह बॅक टू द बॉलर पाहतोय आपण. सज्ज होताना गोलंदाज पाहतोय आपण. षटक समाप्त होते. 3 षटकाची समाप्ती. चला आपण सामन्याला सुरुवात करायची आहे, कारण की अंतिम सामना खेळायचा बाकी आहे. प्रदर्शन थोडंसं निश्चित विशाल सर पाहतोय की या सामन्यात थोडंसं कमकुवत बॅटिंग सेट पाहिली आपण. तर आतापर्यंत खूप हाय क्वालिटीची बॅटिंग निश्चित पाहायला मिळाली होती. सेमीफायनलचा सामना आहे.
भूमी 11 गोडसे, बी विपक्ष पाहतोय आपण कारिवली. वेलकम पोगाव गावाचा जर विचार केला आपण नो डाऊट ज्यांनी क्रिकेटला खूप वेगळं वळण देण्यामध्ये मोठा वाटा उचलला ते आमचे संजूदादा म्हात्रे साहेबांचं आगमन होत आहे. वेलकम दादा, स्वागत आहे आपलं. वेलकम वेलकम. गावचे माजी सरपंच सन्माननीय रविकांत पाटील साहेब यांच्या सुपुत्र सन्माननीय चेतनजी पाटील साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. आपलेही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. धन्यवाद. दिशांत अजून एक स्टार गोलंदाज इथं मात्र गोडसे बी टीमने तयार करताना दिसतोय आपण. दिशांतला सुद्धा प्रत्येक वेळी चांगली संधी, त्या संधीचं सोनं करताना पाहतोय. दरम्यान भादवड बी टीम सोबत वंडर ऑफ भिवंडी म्हणून ज्याचं नाव होता, वादळ होता, जगदीश नाईक दादांचं आगमन झालेलं आहे. मी जगदीश नाईक दादांना विनंती करेन की आपण व्यासपीठावर यायचे. दादा खूप मोठे क्रिकेटर, यास पात्र हा फटका चांगला आहे पण क्षेत्ररक्षक कव्हरमधून स्वीपर कव्हरकडे येताना पाहतोय आपण. आणि त्या दरम्यान मात्र 2 धावा कंप्लीट करतोय बॅटर जतीन. हंसिका स्पोर्टचे सर्वेसर्वा ज्यांनी गोडसे टीमच्या खेळ घडवण्यामागे ज्याचा मोठा शिहाचा वाटा आहे असे पोगावचे संजूदादा म्हात्रे यांचं आगमन झालेलं आहे. संजूदादा आपण व्यासपीठावर यायचे. या दादा. नो डाऊट खऱ्या अर्थाने गोरसे टीम बनण्यामागे त्यांचा मोलाचा हिस्सा आहे. कारण आपण पाहिलं तर भावेश पवार असेल किंवा पवन असेल यांना घडवण्याचं काम त्यांनी केलं गेलं आहे. यावेळेस पात्र हवेत आणि कुठे चुकी नाही. प्राऊड ऑफ टेनिस क्रिकेट इन महाराष्ट्र. भावेश पवार चुकी करत नाहीये. सुरेख खेळ कंप्लीट. काय अप्रतिम क्वालिटीची बॉलिंग पाहताय पण म्हणून तेवढा मोठा संघ आहे. सध्या कुठेही टाका, आम्ही नंबर 1 आहे आणि नंबर 1 राहणार. शेवटी मात्र या टीमला पराभूत करणं खूप कठीण असतं. पण जेव्हा जेव्हा या दोन या टीमला एक कडवं आव्हान पाहायला मिळते भिवंडी नाही तर कुठे बाहेर, तो संघ खूप मजबूत असतोय. संजूदादा म्हात्रे साहेब पाहतोय आपण. संजूदादा आपल्याला विनंती असेल की आपण व्यासपीठावर यायचंय. यस. दिशांत काय क्लास बॉलिंग. आणि जिथं भावेश असो, पवन असो, संदेश असो, हे फक्त यंग पोराला घडवण्याचा प्रयत्न करतात. त्याचा परिणाम दिशांत याची बॉलिंग ग्रेट आहे. ये तो सिर्फ सुरुवात आहे. यावेळेस पात्रा फटका हवेत आहे. क्षेत्ररक्षक दूर पण एखाद्या पाणी निघून जाईल. स्कोरलेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. सीमा पार आला ह्या चौकार. आगमन होत आहे. आपण पाहिलं तर चाविंद्र गावचे एक लाडक्या व्यक्तिमत्व सन्माननीय सुरेश पाटील साहेब, त्याचबरोबर आपण पाहिलं तर त्यांच्या समेत सन्मान्य तेजसजी पाटील असतील, रुपेशजी गुलवे असतील आणि अमोलजी पाटील असतील, यांचं या ठिकाणी शुभ आगमन होत आहे. मान्यवरांचं या क्रीडानगरीमध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सन्माननीय सुरेशजी पाटील साहेब, त्याचबरोबर तेजसजी पाटील, रुपेशजी गुलवी आणि अमोलजी पाटील या मान्यवरांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. आपलं पुन्हा एकदा या क्रीडा नगरीमध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम वेलकम वेलकम. हे पाहू शकता आपण आमचे लाडके मान्यवर आणि निश्चित जो फर्स्ट चेहरा पाहतोय आपण मित्रांनो, आगरी राजा प्रतिष्ठानाच्या माध्यमातून कमिंग सून अखंड भारतामध्ये कधी न झालेला टेनिस क्रिकेट शो आपण पाहणार आहोत. तब्बल 42 बाईकसह आणि खास आकर्षण 40+ साठी 5 बाईक असा आगरी राजा चषक कमिंग सून. 42 बाईक, एक गाव एक गट टीमसाठी. याच मैदानावर तो शो आपल्याला पाहायला मिळेल. वळूया आपण सामन्याकडे. ओ सोडून दिलं चेंडूला. माहिती आहे लाईन कुठे आहे. पंच वळतील, इशारा करतील वाईटचा. धावसंख्येत मात्र बदल पाहतोय. धावसंख्या 23. अधूनमधून पवन किने बघ सजवताना. यावेळेस पाहता पुलचा फटका. क्षेत्ररक्षक आहे आणि दोन्ही हातामध्ये सुरक्षित जाऊन विसावलाय. धक्का बसलाय अजून एक. चला स्पीड वाढवायचं आहे आपण. विनंती असेल वेग वाढवायचे कारण की अजून अंतिम सामना बाकी आहे. धावसंख्या फक्त 23. शेवटच्या षटक प्रगतीपथावर. मला वाटते की शेवटच्या षटकातला हा शेवटचा चेंडू असेल. कमालीची बॉलिंग दिशांत सुद्धा करतोय. 7 धावा, 2 बहुमूल्य विकेट.
पवन किनीचं चांगलं षटक, त्यानंतर किशोर यांचं चांगलं षटक, नंतर पहिले मात्र प्राऊड ऑफ टेनिस क्रिकेट भावेश पवार यांचा तो चांगला षटक. 4 मजबूत गोलंदाज, धावा येतील कुठून, त्यासाठी खूप मोठी बॅटिंग, चांगली बॅटिंग करणं गरजेचं होतं, पण तसं घडलं नाही आहे. दिशांत सज्ज होताना या स्पर्धा टॉप एज खाली क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हलिंग होते. रोहन फील्ड करतोय, त्यापूर्वी मात्र 2 धावा रोखू शकणार नाही. सूरज किने विकेट किपरच्या भूमिकेमध्ये पाहतोय. तर अशा तऱ्हेने पाहतोय की आपण पहिला डाव इथं मात्र समाप्त झालाय. धावपलकर धावा 25-26 धावाचं एक माफक आव्हान आहे. आणि वीर बजरंग टीमला विनंती असेल की आपण लगेच मैदानाकडे रवाना व्हायचं आहे. आणि भूमी 11 गोडसे बस संघ आपण सलामी जोडी पाठवची. मी आपल्याला घेऊन जातो व्यासपीठावर. तिथं मात्र सज्ज आहेत आमचे समालोचक व्हाईस ऑफ भिवंडी मनोज ठाकरे सर. चला प्लीज विनंती असेल लवकर या, फास्ट क्रिकेट खेळा आणि क्षेत्ररक्षण लगेच आपण लावून घ्या विनंती आहे. वारंवार आपल्याला सूचित केलं जात आहे. या व्यासपीठावर विराजमान आपण पाहतोय सन्माननीय नरेशजी पाटील साहेब आहे, त्यांचा आपण करूया येतो जे स्वागत आणि सन्मान. सन्माननीय नरेशजी पाटील साहेब आपण पाहतोय, पोगा गावचे एक प्रतिष्ठित एक उत्तम नागरिक सन्माननीय, त्यांचा करूया या ठिकाणी आपण येतो जे स्वागत आणि सन्मान. मी विनंती करतो निलेशजी पाटील साहेब आपण मान्यवरांचा येतो जे स्वागत आणि सन्मान करायचा आहे. आपण पाहू शकताय स्पर्धेची उबदार माहिती शॉल आपल्याला पाहायला मिळते, त्याचबरोबर फुलगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण म्हणून मोमेंटोज दिला जातोय मान्यवरांसाठी. हे स्वागत स्वरूप पाहू शकता आपण. त्यानंतर स्वागत मूर्ती या ठिकाणी उपस्थित आपण पाहू शकता. सावंतेगावचे माजी सरपंच सन्माननीय रविकांत पाटील साहेब यांचे सुपुत्र मान्य श्री चेतनजी पाटील साहेब आहेत, त्यांचाही आपण करूया येतोजी स्वागत आणि सन्मान. मी निलेश दादांना विनंती करतोय की आपण त्यांचा येतोजी स्वागत आणि सन्मान करायचा आहे. पाहू शकता आपण युवा उद्योजक आहेत आणि चांगली भरारी घेत आहेत, मग राजकारण क्षेत्र असो किंवा वैचारिक क्षेत्र असो. निश्चितच आपण जर पाहिलं तर त्यांच्या वडिलांचं आणि त्यांचंही या गावावरती खूप प्रेम, या टीमवरती खूप प्रेम आणि नेहमी आर्थिक सहाय्य असो किंवा कुठल्याही गोष्टीची मदत असो ही आम्हाला नेहमीच तत्परतेने उपलब्ध होते, असे मान्यवर त्यांचा या ठिकाणी केला जातोय येतो जे स्वागत आणि सन्मान. त्यानंतर या ठिकाणी उपस्थित आपण पाहू शकता आमचे ट्रॉफी स्पॉन्सर अर्थात सिरीज ज्यांनी आम्हाला प्रदान केलेले सन्माननीय संतोषजी उमराटकर साहेब आहेत, त्यांचा आपण करूया येतो जे स्वागत आणि सन्मान. मी दादांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते त्यांचा येतो जे स्वागत आणि सन्मान करायचा आहे. मित्र, सिरीजसाठी जी आकर्षक चमचमाती ट्रॉफी आहे ती आम्हाला प्रदान करणारे मान्यवर आपण पाहू शकता व्यासपीठावरती, त्यांचा केला जातो या ठिकाणी येतो जे स्वागत आणि सन्मान. पहिल्या चेंडूवर पाहतोय आपण एक चांगला ऑनड्राईव्हचा फटका संदेशच्या बॅटमधून खातं उघडलं गेलं आपलं स्वतःचं आणि टीमचं. छोटंसं आव्हान आहे, पण हा जर आव्हान थांबवायचं असेल तर हाय क्वालिटीची बॉलिंग करणं गरजेचं आहे. पाहतोय आपण वीर बजरंग करवी टीमला, कारण की अजून त्याची बॉलिंग अटॅक चांगली आहे, पण त्यापेक्षा दुप्पट चांगली बॉलिंग करावी लागेल. सूरज केने धीम्या गतीचा चेंडू होता, अतिशय छाड स्विंग करण्याचा प्रयत्न, बीट झालाय, कमालीचा चेंडू. लो स्कोरिंगचा सामना पाहतोय, 4 षटकामध्ये टार्गेट जो आहे इथं मात्र पाहतोय आपण 26 धावाचं टार्गेट आहे. तो स्वीकारताना संदेश मात्र पहिल्या चेंडूवर एक सिंगल घेऊन आपली सुरुवात करतोय. सूरज केने जागा बनवली, मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत आहे, चेंडू खाली क्षेत्ररक्षक ड्रॉप, चिवंदान आणि इथं मात्र निश्चित सोपा खेळ ड्रॉप केलंय. चिवंदान मिळालंय सूरज केने याला. आता मात्र
नशिबाची साथ त्याच्याकडे, खातं उघडल्या गेलं. एका धावेने टीमची धावसंख्या 2. संदेश केने सज्ज होताना काय बॅटिंग केलेली आहे संपूर्ण स्पर्धेमध्ये. संदेश केने यांनी कडक बॅटिंग केलेली आहे. सज्ज होताना संदेश केने. यावेळेस पाहता टप्पा खाली राहतोय. यावेळी बॅटिंग खेळण्याचा प्रयत्न बीट झालाय. चेंडूने बॅटचा संपर्क होत नाही. पहिलं षटक अतिशय टाईट हाताळताना पाहतोय. अशीच गोलंदाजी करावी लागेल जर सामना तुम्हाला रंगतदार स्थितीमध्ये न्यायचा असेल तर. 2 खूप चांगलं षटक हाताळताना पाहतोय आपण. गोलंदाज जिथे मात्र पाहतोय लैलेश. पुढचा चेंडू. याच पात्रा स्वीपचा फटका खेचून मारलाय. क्षेत्ररक्षक सज्ज आहे. फक्त आणि फक्त एक सिंगल मिळेल आणि असं वाटते की सामना रंगतदार स्थितीकडे घेऊन जाईल बॉलर्स. 3 बिनबाद धीमी आणि संत सुरुवात. पहिल्या षटकातला शेवटचा चेंडू असेल. ज्या प्रकारे खूप चांगलं षटक हाताळलं पॉवर प्लेचं लैलेश यांनी. चांगला संघ समोर आहे. खूप चांगली कामगिरी करू शकतो हा संघ हे दाखवलं आजच्या दिवसामध्ये. चांगला चेंडू परत एकदा बीट झालाय. सूरज केनीला मात्र काय हवंय ते मिळत नाहीये. पण उलट गोलंदाजी धार अतिशय तिखट पाहतोय आपण. पहिले षटक समाप्त होते. फक्त आणि फक्त धावसंख्या येते इथे मात्र पाहतोय आपण 3. येणारे 18 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी इथून अजून 23 धावेची आवश्यकता आहे. सामन्याची उलटी गिनती 23 धावा. 18 चेंडू 23 असं समीकरण. खूप मोठी चर्चा पाहतोय आपण. कुठल्या बॉलरला इथं मात्र वापरणार वीरभद्र कारिवली टीमचा संगणक. पॅक्राउड जयदुर्गा भादवड बीज संघ अंतिम फेरीत प्रवेश केलेला आहे. टीमच्या कॅप्टनने आपण यायचं आहे इकडं कारण की वेळ खूप कमी आहे आणि किमान 4 षटकं सामना. आणि निश्चित आपला संघ तयार ठेवायचा आहे. जेव्हा हा सामना समाप्त होईल आपण विकेटवर एका रांगेमध्ये उभं राहायचं आहे. यस वेळ कमी घ्या आपण. चला स्पीड वाढवायचं आहे. निश्चितच आज मेगा फिनाले फायनलचा दिवस आहे. अंतिम 16 पाहण्यासाठी आपण पाहतो अनेक मान्यवर उपस्थित झाले गेले आणि यावेळेस सामन्याचा आनंद घेत असताना व्यासपीठावरून आपण पाहू शकता राष्ट्रवादी काँग्रेस कमिटीचे सन्माननीय शहर जिल्हा उपाध्यक्ष सुरेश मामा पाटील यांना आपण पाहू शकता. त्याचबरोबर अग्रजा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष तेजस पाटील साहेब असतील. त्याचबरोबर उपाध्यक्ष सन्माननीय रुपेशजी गुलवे असतील आणि त्याचबरोबर सन्माननीय अमोलजी पाटील साहेब हे आपण व्यासपीठावर आपण पाहू शकता सामन्याचा आनंद घेत असताना. ओव्हर टू कॉम्बॉक्स. सज्ज होताना गोलंदाज. हे बघा चला पण निश्चित वेळेचं सुद्धा भान ठेवायचं आहे कारण की अंतिम सामना होणं बाकी आहे मित्रांनो. आता मात्र समीकरण थोडंसं जे सोपं होतं थोडंसं आता अवघड वाटतंय कारण की पहिल्या षटकामध्ये फक्त 3 धावा. त्यानंतर मात्र हा षटक जर असाच एखादा टाकल्या गेलं तर मात्र निश्चित हा सामना सुद्धा शेवटच्या चेंडूपर्यंत जाऊ शकतोय. चला आपण वेळ कमी घ्यायची विनंती असेल. वीरभद्र कारिवली टीमचा संगणक संदेश 3 चेंडूमध्ये 2 या धावसंख्येवर बॅटिंग करतोय. गोलंदाज पाहतोय आपण यश. चला पण हे बघा सातत्याने पाहतोय की आपण जास्त वेळ घेत आहे त्यांनी तिथं खूपच चांगलं तुम्ही सहकार्य केलेलं आहे वीरभद्र कारिवली टीमने. चला वेळेचं भान ठेवायचं आहे. सज्ज होताना गोलंदाज यश. कट करण्याचा प्रयत्न होता. चांगला चेंडू. आता मात्र निश्चित सामना कुठं जातो हे पाहायचं आहे. हा षटक जर एखादा विकेट 2-3 धावा खर्च केला आणि हा षटक हाताळलं तर येणाऱ्या पुढच्या 2 षटकामध्ये एवढं सामना सोपं नसणार आहे. क्रिकेट आहे. किती बलेडर संघ असो पण प्रतिस्पर्धी टीमला कमी लेखून चालत नाही क्रिकेटच्या पटलावर. हे आपण सातत्याने पाहिलेलं आहे. आता मात्र कशा प्रकारे बॅटिंग करेल संदेश. याच पाहता परत बॅटच्या पट्ट्यात घेतला नाही आहे. बॅटला स्पर्श झाला होता. डबल साऊंड. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावची मागणी. खाली क्षेत्र होता थोडा. 2 धावा सहज कंप्लीट. इथं मात्र संदेश कंप्लीट करतोय. 2 रन्स. टीमची धावसंख्या पाहतोय आपण पुढे सकते ती 5. आणि जिथं पाहतोय की आपण आमच्या कॉमेडी बॉक्समधून सर्व लेखाजोखा आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवतो. त्यामधून जर विचार केला एक स्कोरिंग जे करतात कारिवली आणि जो बॅटिंग करतोय तो संघ शेवटी आम्ही गोडसेकर्स मनोज आणि विशाल या दोन्हीमध्ये सुद्धा फाईट पाहायला मिळते. 30 पंचाची मागणी होती मैदानाच्या आतमध्ये. थोडंसं निश्चित तिथे मात्र गोलंदाज यश
वर शंका होती ती पूर्ण करण्यासाठी आमचे 30 पंच मैदानाच्या आतमध्ये. 5 धावसंख्या असं वाटलं होतं की वेळ वाचवेल, पण तिकट मारा पाहतोय आपण कारिवली टीमचा. याच पात्र हा फटका परफेक्ट खेळता आला नाहीये. स्कोर लेगकडे क्षेत्ररक्षक आहे, एकच सिंगल मिळेल की मात्र डबल मध्ये कन्वर्ट करेल. चांगलं क्षेत्ररक्षण पाहतोय आपण. फक्त 1 धाव. धावसंख्या आता मात्र 5. टिट फॉर टॅट जशी को तैसा जवाब दिया जा रहा है इस वक्त गोडसे बी के लिए. धीमी बॅटिंग करताना सुरेश 3 चेंडूचा सामना केलाय, फक्त 1 या धावसंख्येवर बॅटिंग करतोय. टीमची धावसंख्या पाहतोय 6. जे आमचं मेन गेट आहे तिथं कोणाच्या बाईक असेल तर कृपया करून आपण पार्किंग मध्ये लावायचे आहेत. यश सज्ज होताना परत मारा करण्यासाठी तो क्षेत्ररक्षण कायम वारंवार परिवर्तन होताना आपण पाहतोय. उजव्या आणि डाव्या हातात जोडी आहे, त्याच्यामुळे थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन करावं लागतोय. आक्रमण कोण करेल यावेळेस? पात्र पुल, पॉवरफुल आणि सक्सेसफुल सुपर शॉट. सूरज किनीच्या बॅटमधून षटकार. पूर्णपणे वेळ होती बॅकफुटला जाऊन चेंडूला पुल करण्याची. एक चांगला फटका चेंडू बॅटच्या मधोमध आलाय, त्यावर छाप पडली होती चेंडूवर षटकाराची. चांगला चेंडू बॅट टू द बॉलर. इथं मात्र आपल्या मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहिलं आपण. कमबॅक वापशी खूप छान करताना. धावसंख्या 12. इथून मात्र अजून सामना जिंकण्यासाठी पाहतोय की 13 चेंडू 14 असं समीकरण. किती चेंडूमध्ये सामना फिनिश करेल की मात्र वीर बजरंग कारिवली टीमचे बॉलर सामना शेवटच्या चेंडूपर्यंत घेऊन जाईल. भादोड बी टीमने सुद्धा सज्ज राहायचं आहे. याच पाहता चांगला फटका गोलंदाजाच्या डोक्यावरतून पाहतोय आपण. डाऊन द ग्राउंड. 1 धाव पूर्ण. थोडंसं फंबलिंग पाहायला मिळालं, त्या संधीचं सोडणं केलंय. 2 धावा सूरज किनी कंप्लीट करतोय. जीवनदान मिळाला होतो त्याचा फायदा घेताना आता मात्र पाहतोय आपण. व्यक्तिगत जर पाहिलं एका षटकाराने 9 या धावसंख्येवर बॅटिंग करतोय. 2 षटकाची समाप्ती. धावसंख्या 14. 12 चेंडू 12 असं समीकरण. दुसरा सेमीफायनलचा सामना यानंतर जयदुर्गा भादवड बी विपक्ष जो जिंकेल तो अंतिम सामना खेळेल. गोलंदाज धुरा सांभाळण्यासाठी जतीन येतोय. व्यक्तिगत स्वतःचं पहिलं आणि टीमच्या माध्यमातून 30 षटक. संदेश केणे शांत आहे आतापर्यंत पाहतोय. पहिल्याच वेळेस या स्पर्धेमध्ये 6 चेंडूमध्ये 5 या धावसंख्येवर बॅटिंग करताना एक मोठ्या विजयाकडे वाटचाल करताना भूमी 11 गोडसे बस संघ पाहतोय आपण. खूप मोठी लढत सेमीफायनलचा सामना आहे. गोलंदाज जतीन दूर जाताना आमच्याकडून बॉलिंग टाकण्यासाठी, पण याला थांबवू शकत नाहीये. स्कोर ऑफ द विकेट. कटचा अप्रतिम फटका. चेंडू सीमा पार आला हा चौकार. होती रूम होती. कटचा फटका पॉईंटच्या डोक्यावरतून आणि चौकाने मात्र धावसंख्या आता मात्र पाहतोय आपण 18. किती चेंडूमध्ये सामना इथं मात्र फिनिश करेल. चांगला चेंडू होता इथं मात्र पाहतोय आपण आणि असं वाटते की क्लीन बोल्ड झालंय. अमित सालुंके यांच्या माध्यमातून या स्पर्धेला आयोजन नियोजनाला खूप साऱ्या शुभेच्छा आलेल्या आहेत. अमितजी आपलेही या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. नवीन बॅटर A1 पवन नो डाऊट. अजून एक कोहिनूर हिरा गोडसे गावाच्या माध्यमातून पाहतोय आपण. आउट ऑफ महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा या खेळाडूने आपल्या नावाचा डंका वाजवलाय, तोच A1 पवन. पण कौतुक करावं लागेल. कमी धावसंख्येत सुद्धा संघर्ष करण्यासाठी भाग पाडलाय गोडसे बी टीमला वीर बजरंग कारिवली टीमने. पवन सज्ज होताना खेळण्यासाठी. नॉन स्ट्राईकला सूरज किणी चांगली बॅटिंग करतोय 9 या धावसंख्येवर, पण पवन सज्ज होताना. फुल टॉस बॅक टू द बॉल. इथं मात्र निश्चित
प्रयत्न खूप चांगला केला होता, पाहतोय आपण. एक सिंगल त्या दरम्यान कंप्लीट. टीमची धावसंख्या पाहतोय आपण 19. करिश आपण यायचंय व्यासपीठावर. 7 धावीची आवश्यकता आहे. येणार इथून मात्र 9 चेंडूचा खेळ बाकी आहे. सूरज सज्ज होताना खेळण्यासाठी. ओ हो हो, अप्रतिम, लाजवाब, उंच उंच आणि लांब लांब पल्ल्याचा षटकार. तो कालच्या दिवसामध्ये पाहिलं होतं, फॉर्मला त्रसत होता. आज माझा निश्चित आलाय फॉर्म तो सूरज किनेचा. ओहो, अजून एक धमाका. ये है सूरज का जलवा. ग्रेट फिनिश अंदाज मध्ये करतोय तो. चला आपण संदेश देऊया. सामनावीर सेमीफायनलचा ठरलाय तो गोडसेची रती मारती नाही तर युवा बॉलर दिशान ठरलाय 2 विकेट घेणार असा या सेमीमध्ये सामनावीर. नंतर देऊया आपण दोन्ही टीमचे कॅप्टन. आपण लगेच यायचंय आणि मी घेऊन जातोय आपल्याला मनोज दा यांच्याकडे.